आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढामध्ये आपल्या इकडे भरपूर तळणीचे पदार्थ केले जातात. त्याचमधील इथे मी एक मसाला पुरी बनवणार आहे. अगदी टम्म फुगलेली आणि कमी तेल पिणारी अशी छान अशी मसाला पुरी तयार करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मसाला पुरी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ चाळून टाकलेलं आहे. त्याच कपाने 1 कप बेसन पीठही टाकलेलं आहे आणि त्यानंतर 1 कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीकच रवा घ्यायचा, मोठा रवा घ्यायचा नाही. बरोबर 1 कप बेसन पीठ आणि 1 कप रवा टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा इथे मी हिरवी मिरची आणि 1 इंच आलं ची पेस्ट बनवलेली आहे तीही टाकलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद, त्याच्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि इथे मी थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी थोडीशी 1 चमचा कसुरी मेथीही टाकलेली आहे. कसुरी मेथीने ही मसाले पुरी खायला छान लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. इथे मी बरोबर अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची आहे. आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर शेवटी आपल्याला इथे 1 पळी तेल ओतायचं आहे. तर हे तेल आहे ते असं नॉर्मलच आहे, गरम करून ओतायचं नाही. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. सर्व मसाले आणि सर्व पीठ आहेत ती अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण जे याच्यामध्ये 1 पळी तेल ओतलेलं आहे तेही या पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे. असं तेल लावून घेतलं ना, त्यामुळे काय होतं, ही मसाला पुरी आहे ती कमी तेलकट बनते, जास्त तळताना तेल पीत नाही. तरी ते बघू शकता अशा पद्धतीने सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत. त्यानंतर इकडे मी काय केलेलं होतं, गॅसवरती हलकंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे. कोमटपेक्षाही कमी गरम याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याने इथं मी कणिक मळून घेत आहे. असं पाणी थोडंसं गरम करून घेतलं आणि कणिक मळली ना, आपण याच्यामध्ये जो रवा टाकलेला आहे ना तो छान भिजून फुलला जातो आणि अगदी मऊ अशी ही कणिक तयार होते. इथे मी कणिक मळून घेतलेली आहे, जशी आपण चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीने मळलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी थोडंसं तेल लावून ही कणिक आपल्याला भिजायसाठी ठेवायची आहे, कारण तर आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो चांगला भिजून फुलला जातो. त्यासाठी इथे मी काय करणार आहे, याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवून ही कणिक 20 मिनिटे भिजण्यासाठी ठेवणार आहे. 20 मिनिटानंतर हा रवा आहे याच्यामध्ये घातलेला तो चांगला भिजून फुलला जातो आणि ही कणिक आहे ती पहिल्यापेक्षा घट्ट होते, कारण तर याच्यामध्ये रवा पाणी शोषून घेतो. त्यामुळेच पहिल्यांदा आपण सैलसर कणिक मळायची आहे, जेणेकरून रवा चांगला भिजला की ही कणिक आहे ती सैलसर असते, त्याची ही घट्ट तयार होते आणि पुरीसाठी आपल्याला घट्टच कणिक हवी असते. तर इथे आता ही कणिक मी व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेतलेली आहे आणि असे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे. तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये मसाला पुरी बनवायची आहे त्या आकारामध्ये गोळे बनवून घेऊ शकता. इथे मी एवढ्या आकारामध्ये या कणकेचे गोळे तयार करून घेत आहे. असे गोळे आपण एकदमच बनवून ठेवायचे, म्हणजे आपण पुरी लाटतानाचा टाईम आहे तो जास्त लागत नाही, किंवा मग आपण एकीकडे पुरी लाटत लाटत तळूही शकतो. तरी इथे मी अशा पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे आणि जे राहिलेले गोळे आहेत ना ते आपण अशा पद्धतीने रुमालाने झाकून ठेवायचे, म्हणजे वरून सुकत नाहीत. आता इथे मी पुरी लाटून घेत आहे. तर मसाला पुरी लाटताना काय करायचं आहे, अगदी असं सर्व बाजूने बेलनं फिरवायचं आहे, नाहीतर काय होतं, एका साईडला जास्त पातळ होते तर एका साईडला जाडसर राहते. असं सर्व साईडनी व्यवस्थित अशी पुरी ही लाटून घ्यायची आहे. ही मसाला पुरी लाटताना याला तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही, कारण तर हे पीठ आहे ना ते आपण घट्ट ठेवलेलं आहे. आता ही मसाला पुरी आहे ना ती मध्यम जाडीची ठेवायची आहे, जास्तही जाड ठेवायची नाही किंवा अगदी पातळ लाटायची नाही. पातळ लाटली तर फुगणार नाही आणि जास्त जाड ठेवली तर ती खायला व्यवस्थित लागणार नाही. तर अशाच पद्धतीने मी या पुऱ्या लाटून या प्लेटमध्ये ठेवणार आहे.
तर पुरी लाटताना लक्षात ठेवायचं आहे की सर्व बाजूनी एकसारखी लाटली गेली पाहिजे। याला तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाही। तेल लावलं तर जास्त तेल पितात आणि पीठ लावलं तर पीठ आहे ते तळताना तेलामध्ये उतरतं आणि आपलं तेल खराब होतं। त्याच्यामुळे तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाही। तर इथे मी एवढ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आणखी गोळे शिल्लक ठेवलेले आहेत ते मी नंतर लाटणार आहे। सुरुवातीला इथे मी 9 मसाला पुरी लाटून घेतलेल्या आहेत, एवढ्या मी तळून दाखवणार आहे। इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल ही अगदी छान गरम असायला हवे, अगदी कडकडीत गरम असायला हवे, तरच पुरी चांगली फुगली जाते। आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये पुरी टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि पुरी आत टाकल्या लगेच याला हलवायचं नाही। पुरी तळून थोडीशी वरती आली की अशा पद्धतीने झाऱ्याने सर्व साईडने हलक्या हाताने दाबून मग ती पलटी करायची आहे। दोन्ही साईडनी छान अशी तळून घ्यायची आहे। कडेने कच्ची राहू नये म्हणून मी अशा पद्धतीने कडेने झाऱ्याने ही पुरी आहे ती हलकीशी दाबत आहे, जेणेकरून कडेनेही छान अशी ही पुरी तळली जावी। दोन्ही साईडनी अगदी अशा पद्धतीने सोनेरी आणि लालसर कलर येईपर्यंत मी ही पुरी छान अशी तळून घेतलेली आहे। या पुरीतलं तेल नितळून आता मी ही काढून घेते आणि दुसरी ही पुरी मी अशाच पद्धतीने तळून घेत आहे। पुरी आतमध्ये तेलामध्ये टाकली की लगेच त्याला हलवायचं नाही। पुरी तळून वरती आली की मग अशा पद्धतीने सर्व बाजूने अशी पुरी हलकी हलकी प्रेस करायची, दाबायची, म्हणजे छान अशी फुगली जाते। त्याच्यानंतर याची बाजू पलटी करून दुसऱ्या साईडनेही अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबायची आणि कडेने कच्ची राहू नये म्हणून हलकं हलकं असं कडेने पुरी दाबली ना, कडेनेही छान अशी तळली जाते आणि दोन्ही साईडनी सोनेरी आणि हलकासा लालसर कलर येईपर्यंत छान अशी ही मसाला पुरी तळून घ्यायची आहे। आता सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे, मीडियम गॅसवरतीच तळणार आहे। तरी ते बघू शकता अगदी टम्म अशा फुगलेल्या मसाला पुरी तयार झालेल्या आहेत। ही मसाला पुरी तळून खूप वेळ जरी राहिलं तरी अजिबात याच्यातली हवा जात नाही, अगदी अशा टम्म फुगलेल्या राहतात। ही मसाला पुरी आहे ती आपण प्रवासासाठी ही 5-6 दिवस नेऊ शकतो, अजिबात खराब होत नाहीत। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।